उठे उठ, कामाला कधी जाणार? हा, 2 दिवस झालं घरात आहे, घरात राशन नाही, काय नाही. हा, पोरांना कसं काय काय खाऊ घालू, तरी काय खाऊ घालू? हा, तेलचा डबा संपलाय, सर्व राशन संपले, ते डाळीवाळे संपले, तर कधी कधी जाणार आहे कामाला? 2 दिवस कामाला जातोय आणि 10 दिवस घरात बसतोय. हा, कधी जाणार? पोरांना काय खाऊ घालू? हा, अरे वो पत्थर पाहिजे तू पत्ता काही उभी हाँ पत्रा पाहिजे पत्रा कसलं पत्र खाऊ? हा, पत्रा वो राशन खत्म नाही ना लोक काय पत्रच खाऊन काय जिंदा राहिले? काय जेवण नाही खाते? पत्रा काही जीवता नाही हा, हो पत्र खाऊन जिंदा राहतो कुणी? तुझ्या घरातले तेच खातच वाटतं, म्हणून जिंदा राहिले. पत्थरच पाहिजे हा, पोरांना काय पत्र खायला घालू का काय? तारा पत्थर पहिला खावा हा, पहिले तू खा तू, आणि मग नंतर आम्हाला सांग. त्यानं भूक लागली ना तू खायला पहिला पत्थर तू खा तू, पत्थर लाज नाही, लज्जा नाही. हा, काय खाऊ घाले तरी काय खाऊ घालू? घरामध्ये सर्व संपलं, तेल संपलंय, सर्व राशन संपले. 2 दिवस झाले तू घरात आहे, तुला लाज वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे तुला. हा, खाओ पीओ मेकअप करो हारो कपड़ा पहनो અને ભાઈ વિડિયા કરવા તારો ધંધો બતાય એ ધંધો તારો ઊંઘી રહું પૈસા ધંધો व्हिडिओ कोण नाही करताय? व्हिडिओ कोण करत नाही, सर्व बायका करतात. मग काही त्यांना काय काय ते पण कामधंदाच करताय, हे पण व्हिडिओ टाकायचे, ते पण कामधंदाच राहतो. समजलं का? ઘરનું બધું કામ કરીને પાછો વિડિયા કરાવો 24 કલાક ફોનમાં घरातले कामधंदे नाही, जेवण नाही, बायकांना काही कामधंदे नाही, जेवण नाही बनवायचं, पोरांना सांभाळायचं नाही, पोरांना जेवण खाऊ घालायचं नाही, हे कामधंदे नाहीत का? सर्व कामधंदे बायकांना राहतात, पण नवऱ्याला नाही, काही ते दिसत नाही. त्यांच्या नजरेत काय पडतच नाही की बायका काय कामधंदा करतात की नाही. फक्त त्यांना वाटतं की आम्हीच कामधंदे करतो, बायका काय करतच नाही कामधंदा, आहे ना? तुम्हाला फक्त एवढंच येतं तुझ्या नजर समोर की बायका काय कामधंदे करतच नाही, फक्त आम्ही कमवतो आणि बायका खातच राहतात, आहे ना? फक्त असं वाटतं तुला, आहे की नाही? पण तसं समजू नको. बायका आहे ना, किती मेहनत करतात, तेवढं माणसं मेहनत नाही करत आहे. फक्त कामाला जातात आणि कमवून आणतात, बायकाच्या हातात पैसे देतात. नाही तर बायका पोरांना सांभाळ, घरातले सगळे कामं कर, हे ते कर, झाडलोट कर, पोरांना सांभाळ, खाऊ घालतात पोरांना बनवून, एवढी मेहनत करतात. पण माणसांना ना दिसत नाही. फक्त त्यांना काय वाटतं की बायका फक्त घरात राहून आराम करतात, आहे ना? एवढंच तुझ्या नजर पुढे येतं. अरे शरम कर, शरम. कामाला जा उद्यापासनं. घरात तेल नाही, त्याचा पत्ता नाही, राशनाचा पत्ता नाही. हा, तेल तारो करू काय तेलामुळे काय काय कालून बिलून बनत नाही? हा, कशाला लागत नाही तेल? हा, लाज वाटायला पाहिजे तुला. पत्रा खाऊ घालतो आम्हाला, बेशरम. हो, एवढंच येतं, दुसरं काय येतंय बोलायला? जा उद्यापासनं. लोक कामाला जातात आणि पोरांसाठी काय काय कमवून खाऊ घालतात, पोरांना चांगलं चांगलं करून आणि कामाला जाऊन. आणि हो बघा, दिवसभर बसलेलाच राहतो. 2 दिवस कामाला जाईल आणि तिसऱ्या दिवशी घरात बस. तिसऱ्या दिवशी घरात बसला की ते पण 10 दिवस पुरं होतपर्यंत, जोपर्यंत पैशाचा सत्यानाश नाही होत तोपर्यंत तो कामाला जात नाही. असा आहे हा माणूस. काय बोला, माझ्या जिंदगीचं तर पुरं वाटपुळं झालंय. त्याच्या सगळं लग्न शरम वगरनी बंदा, शरम वगरनी तारा कोई काम धंधो नहीं, शरम वगरनी तुला लय काम धंदा आहे. मीडिया पर बोकवा आहे ते शरम वगरनी. शरम कर, शरम. तुला लय काम धंदा आहे. हा, लय मोठा काम धंदा करतोयस तू. 2 दिवस जातो, 10 दिवस घरात बसतो, झालं. हा, एवढंच येतंय. आणि शिव्या द्यायला तर पहिला 1 नंबरचा. काय नसलं घरात तर मला शिव्या देतो आणखीन. बोला आता याला काय बोलावं? घरात काय नसलं मग तुझ्यामुळं झालं. हा, काय असलं की तुझ्यामुळं झालं. मी काय करते रे? आता मला उद्यापासून नोकरीला पाठव कुठं?
मी जाते कामाला, तू बस घरात. हेच आहे ना, तुला हेच दिसतं की नाही? हा, आवाज बंद कर पहिले. तू बोलूच नको. असं काय असलं ना की बोलूच नको. असं आहे. काय बोलायचं म्हटलं ना की त्याला ना अशी मिरची झोमते ना की बोलू नका. असं आहे हा माणूस. काय बोलूच नको, कामाविषयी तर विषय काढूच नको. बस कूलर लावणार आणि मस्त थंडी हवा घेणार आणि झोपून जाणार. झालं. 2 दिवस कामाला, 10 दिवस घरी. असा हाय माणूस हा. आता उद्या राशन बाबा संपले, घरामध्ये राशन नाही, कामाला जावं, राशन भरावं. हा, गरमी लागत, कूलर चालू कर. हा, कुलरचीच हवा दिवसभर खात राहा. एवढंच येते. थंडी हवा पाहिजे तुला. भावानं उशिरास कूलर चालू कर. कूलर चालू करू आणि मग चांगली गार बसून असं झोपणार मग असा. हा, एवढंच येते. आणखीन काय येते? कूलरची हवा खायची आणि झोपून जायचं. काम धंदा गेला आयच्या गाडीत. बस झालं. एवढंच येते तुला, आणखीन काय येते? नुसतं बोलायला. सब येतं. हा, सहज येतं. काय माणूस भेटलाय, माझ्या जिंदगीचं पुरं वाटोळं केलं रे तू. वाटोळं केलं. आणखीन काय, मला असं वाटतंय की कुठंतरी जाऊन जीव सोडावं, इथं राहूच नाही. अरे जवळ गाडी भागून जा ना. कोणतं? कुठं पळू? कुठं पोरासाठी मी इथं राहते. ना तर तुझ्या सगळं कोण साधं कुत्र पण राहिलं नसतं. समजलं का? चालला मूत कौतुक मारा घरे कुत्री नारे धारू. हा, भेटली असेल तुला कुठं दुसरी? बोल ते पण सांग. भेटली का तुला? ते मला पळवायला बघतोस तू? लाज वाटायला पाहिजे रे, लाज वाटायला पाहिजे तुला. कुत्री भावा चालू करा. भो 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 भो, 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 भो करते. बस. हो, गांड्या, तुला काय लाज नाही, लज्जा नाही जरा पण? बसले कूलर लावला की झोपून जाणार. बाहेर खात. एवढंच येते बाबा. पोरग हॉस्टेलमध्ये, त्याला उद्या आणायचंय. त्यासाठी तर मेन तर त्याला त्यासाठी तर नाश्ता बिष्टाला पैसे पाहिजे की नाही? हा, उद्या त्याला भेटायला जाणं हॉस्टेलमध्ये तर काय खाली खिसा घेऊन जाणार आहे का? पैसा नको त्याला नाश्त्याला बिष्टाला घेऊन जायला? हा, पोरग टाकलंय हॉस्टेलमध्ये. त्यासाठी तरी कमव, पोरांसाठी तरी कमव. नाही माझ्यासाठी कमवत ना, पोरासाठी कमव, पोरासाठी. समजलं तुला? तर हा, या कानाने ऐकायला, या कानाने सोडून दे. झालं. दुसरं येतेच काय? काय नाही येते.